16 मे 2026 शनि जयंती, शनिवार, अमावस्या असा सुंदर असा संगम या दिवशी आपल्याला बघायला मिळणार आहे. खूप दिवसानंतर असा हा दुर्मिळ योग आलेला असून ज्यांची 7.5 आहे, शनी ज्यांच्या पत्रिकेत 4, 8 आहेत, अशा लोकांनी सुद्धा या दिवशी विशेष असा काही उपाय जर केला तर तुम्हाला फळ मिळणार आहे. या दिवशी निगेटिव्हिटी कमी करण्यासाठी काही खास उपाय असून शनी हे कर्माचे कारक आहे. त्यांना कुठलाही शॉर्टकट हा चालत नाही. आपले कर्म चांगले होण्यासाठी, भरपूर श्रम करण्यासाठी व त्याची ताकद प्राप्त करण्यासाठी, नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यासाठी काही खास असे विशेष उपाय आहे. या दिवशी सकाळी लवकर स्नान करून पूजा करावी. काळे तीळ, मोहरीचे तेल, उडीद डाळ हे दान करावे. हे वाहत्या पाण्यात अर्पण करावे. पिंपळाच्या झाडाभोवती 7 प्रदक्षिणा घालून तिळाच्या तेलाचा या दिवशी दिवा लावावा. ओम शन शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करावा. या दिवशी काळ्या कपड्यामध्ये काळे तीळ, लवंग, थोडे मीठ बांधून स्वतःवरून 7 वेळा उतरवून वाहत्या पाण्यात विसर्जित करायचे आहे. कावळ्यांना व गरजूंना या दिवशी अन्नदान नक्की करायचे आहे. हनुमान चालीसाचे पठण या दिवशी करून त्याचबरोबर हनुमान मंदिरामध्ये आपण जर 21 लवंगाची माळ अर्पण केली तर विशेष असा फायदा आपल्याला होणार आहे. या दिवशी टाळायच्या गोष्टी म्हणजे अनावश्यक भांडण करायचं नाही, राग कमी करायचा, मांसाहार, मद्यपान करू नये, गरीब व गरजूंचा, वयोवृद्धांचा अपमान करू नये. या दिवशी शनिदेवाची कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी काही खास उपाय आहेत. त्यामध्ये शनी महाराजांच्या दर्शनाला जायचं आहे. तसेच मूर्तीला मोहरीच्या तेलाने किंवा तिळाच्या तेलाने अभिषेक करायचा आहे. संध्याकाळी पितृंचे स्मरण करायचे आहे आणि त्याचबरोबर दान धर्म मात्र या दिवशी खूप करायचा आहे. काळ्या वस्तूंचे दान, काळी छत्री, काळे उडीद, कपडे, काळ्या चपला या दिवशी दान करायचे आहे. तसेच या दिवशी विशेषतः मजूर लोकांना काही दान करता आले तर बघा. खाण्याचे पदार्थ संध्याकाळच्या वेळेला बजरंग बाण तसेच मारुती स्तोत्र पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर पितृस्तोत्र या दिवशी म्हणायला विसरायचं नाही. गायीची पूजा आणि त्याचबरोबर कावळ्यांना तूप भात या दिवशी नक्की खाऊ घालायचा आहे. डॉक्टर नेहा जोशी, दत्त अनघा वास्तू रिसर्च सेंटर, नाशिक.